लाडकी बहीण योजनेच्या नावात राष्ट्रवादीकडून बदल करण्यात आल्यात। जनसन्मान यात्रा पोस्टरवरून मुख्यमंत्री शब्द हा वगळण्यात आलाय। अजित पवारांची 8 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव आहे। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नाव बदलण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा पोस्टरवरून मुख्यमंत्री हा शब्द या योजनेच्या नावातून वगळण्यात आल्याचं कळतंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो। अजित पवारांची 8 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा आहे आणि त्यासाठी काही पोस्टर्स तयार करण्यात आलेत। त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये। मुख्यमंत्री लाडकी बहीण अशीच योजना आहे। मुख्यमंत्र्यांचा तिरस्कार आहे का, मुख्यमंत्री नावडते झालेत का राष्ट्रवादीला? आपल्या मनामध्ये ती शंका आहे, जनतेच्या मनात कोणाच्या मनात शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुतीकडून आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही। सकारात्मक भूमिकेवरती विकासाच्या मुद्द्यावरती जनतेपर्यंत आम्ही पोहोचतो। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, अजितदादा यांचाही संयुक्तपणाचा दौरा पुढच्या कालावधीमध्ये निश्चित होणार आहे।